आमचं तसं नव्हतं. तांब्या घ्यायचा, मोकळ्या रानात जायचं. बरोबर आहे ना? तिथे गेल्यानंतर आपल्या पोटातून 3 पदार्थ बाहेर येतात. एक द्रव पदार्थ असतो, एक घट्ट पदार्थ असतो आणि एक हवा पोटातून बाहेर येते. आता तुमच्या लक्षात आला असेल, संग मंग आले तिघ, एक बसलं भोईत दडून, एक बसलं मुंडकं मोडून आणि एक गेलं वाऱ्यावर उडून. मित्र हो, मी खास तुमच्यासाठी म्हणून काही नव्या कविता म्हणीन असं म्हटलं होतं. तुम्ही मित्र हो, विद्यार्थी मित्र आहात. तुमचे आजचे खेळ आणि आमच्या पिढीचे खेळ, म्हणजे माझं मूळ भाषण आता इथून सुरू व्हायला. आता इतका हे जे भाषण होतं ते मला ऐन वेळेला एवढं सगळं माझ्यासाठी केलं म्हणून मला ते भाषण करावं लागलं. तुमचे जे खेळ आहेत ना, आम्ही आमच्या लहानपणी जे खेळ खेळलो त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आमचे खेळ तुम्हाला काही माहिती नाहीत आणि तुमचे खेळ आम्हाला अजिबात जमत नाहीत. पण मित्र हो, तुमच्या आमच्या खेळामध्ये महत्त्वाचा फरक आहे. तुमची खेळणी कंपन्या तयार करतात, आमची खेळणी आम्ही स्वतः तयार करत होतो. तुमची खेळणी कंपन्या तयार करतात, आमची खेळणी आम्ही स्वतः तयार करत होतो. ती खेळणी तयार करत असताना आमच्या हातानं केल्यामुळं आमच्या हातामध्ये कलाकुसर येत होती आणि आमच्या डोक्यामध्ये शास्त्र येत होतं. म्हणजे एकाच वेळी आम्ही कलावंत आणि शास्त्रज्ञ दोनही भूमिका पार पाडत होतो, ज्या तुम्हाला पार पाडता येत नाहीत, ज्या तुम्हाला पार पाडता येत नाहीत. डोक्याला चालना मिळायची आणि हाताला सवय व्हायची कलाकुसरीची. आणि म्हणून ही हाताची कलाकुसर जी आहे त्या कलाकुसरीचं पण कौतुक असायचं. माझ्याच काबाडाच्या धनीमध्ये 1-2 ओळी आहेत. माझा भाऊ, म्हणजे त्या ओळी मुळामध्ये अशा आहेत की लई इखारी असती काही लोकांची नजर, लई इखारी असती काही लोकांची नजर, दगडावर पडलीत काळा उलतो दगड. म्हणजे इतकी काही लोकांची नजर विषारी असते आणि काही लोकांचा हात कलाकुसरीचा असतो. तर ह्या ओळी मला सुचल्या कशा, शिवसाम सर? माझा मोठा भाऊ, ज्याला आम्ही अण्णा म्हणायचो, तो इतके सुंदर बैल करायचा, इतके सुंदर बैल करायचा, इतके सुंदर बैल करायचा आणि ते बैल रस्त्यावर मांडून ठेवायचा. आणि आजूबाजूच्या गावचे लोक बाजूच्या गावावरून बाजार करून त्या रस्त्यानं जायचे. त्यांनी ते बैल पाहिले की मग तो संध्याकाळी भाऊ बैल तो उचलून आणायचा. तर ते बैल उरलेले असायचे, त्यांना भेगा पडलेल्या असायच्या. मग आई म्हणायची की ही तुझ्या हाताला दृष्ट लागलेली आहे त्या पाहणाऱ्या लोकांची, म्हणून तुझे बैल उरलेले आहेत. त्याच्यावरून मला त्या कवितेच्या ओळी सुचल्या होत्या. इतके सुंदर बैल माझा भाऊ तयार करायचा. आता तुम्हाला जे बैल असतात पोळ्याच्या दिवशी म्हणून पुजायला आणलेले, ते तुम्ही याच्यातून कारखान्यातून तयार झालेले, जे विकायला आलेल्या माणसानं आणलेले ते बैल असतात तुमच्या समोर. आमची सगळी खेळणी आम्ही पंचतत्वापासून तयार करत होतो आणि खेळ संपला की पंचतत्वामध्ये मिसळून टाकत होतो. सर्जन आणि विसर्जन या दोन्ही गोष्टी आम्ही एकाच वेळी करत होतो. सर्जन आणि विसर्जन दोन्ही गोष्टी एकाच वेळी करत होतो. म्हणजे आम्ही चिखलाच्या पासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायचो आणि खेळणं झालं की त्या चिखलामध्ये मिसळून टाकायचो. लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायचो, संपलं की त्या लाकडामध्ये मिसळून टाकायचो किंवा उकिरड्यात टाकायचो किंवा चुलीमध्ये जाळून टाकायचो. झाडांच्या फांद्या हे आमचं साधन असायचं, झाडांची पानं हे आमचं साधन असायचं, टिपऱ्या चुईट्या हे आमचं खेळ बनवायचं साधन असायचं. खेळणं झालं की ती खेळणी फेकून दिली की मातीत मिसळून जायची. तुमची खेळणी कधीच मातीत मिसळत नाहीत. तो पृथ्वीवरचा अविनाशी कचरा आहे आणि पृथ्वीचं प्रदर्शन तुमच्या आजच्या खेळण्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आमच्या खेळण्यामुळं कधीही पृथ्वीचं प्रदर्शन होत नसे, प्रदूषण. आमची खेळणी मातीमध्ये मिसळून जात असत, कारण ती पंचतत्वातून तयार झालेली असत. असा हा तुमचा आमचा जो फरक आहे तो फरक असायचा. म्हणून तुमची खेळणी म्हणजे कधीच विघटित न होणारा कचरा आणि तुमची खेळणी म्हणजे डोक्याला ताप नाही आणि डोक्याचा विकासही नाही. आमची खेळणी मुलांमध्ये वाङ्मय, भाषा, संस्कृती
समूह भाव रुजवत असत. आमची खेळणी म्हणजे सृष्टीशी एकरूपता, झाडं, पशु पक्षी यांचा परिचय आम्हाला खेळण्यातून करून दिला जात असे. आणि त्यांच्यासाठी म्हणून अशी काही खेळणी आणि त्यावेळेसच्या ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत होत्या ते आम्ही तुम्हाला सांगतो. रानामध्ये दादा आणि वहिनी पेरणी सुरू करत असत. पावसाळ्याचे दिवस असत. रानामध्ये सगळा चिखलच चिखल असे, ओली माती असे. दादा तिकडे पेरणी करायला आहे आणि आम्ही इकडे मस्तपैकी मातीमध्ये ओल्या बसून आमचे पाय समोर ठेवून त्याच्यावर माती थापत असू, त्याचा खोपा तयार करत असू आणि तो खोपा बाहेर व्यवस्थित काढत असून त्यावेळेला गाणं म्हणत असू. तो खोपा पडू नये म्हणून चिमणी चिमणी खोपा दे, चिमणी चिमणी खोपा दे, पाची बोट रंगून दे. कारण ते आमचे पाय पाची बोटासह मध्ये घातलेले असायचे ना. ते पाय बाहेर काढताना ते ज्यांचे पाय निमुळते बोट आहेत छानपैकी ते निमुळ त्या पद्धतीने बाहेर काढले तर त्याचा खोपा टिकायचा. आणि ज्याचे फताडे पाय आहेत, ज्याला नीट काढता येत नाही, तो बाहेर पाय काढतानाच तो खोपा त्याच्यासोबत तुटून यायचा. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कौशल्य असायचं. आणि त्याच्याबरोबरच खोपा तुटू नये, आपलं मन तुटू नये, आपण एवढा सुंदर केलेला खोपा तुटला म्हणून त्याच्यासोबत हे हळूहळू गाणं म्हणायचं. चिमणी चिमणी खोपा दे, चिमणी चिमणी खोपा दे, पाची बोट रंगून दे, पाची बोट रंगून दे. असं हळूहळू म्हणत हळूहळू आम्ही पाय मागं घेत असू. त्याच्यामध्ये चिमणी आली, चिमणीचा खोपा आला, माणसाचा खोपा आला, माती आली, तुमचे पाय आले, पंचतत्व आली, ज्याच्यापासून तुम्ही बनलात त्याच्यासोबत तुम्ही खेळत असता. हे त्याच्यात मला महत्त्वाचं वाटतं. एका बाजूला चिमणी, दुसऱ्या बाजूला बगळा. पाखरं राखताना उघड्या माळावर आम्ही असलो की बगळ्याच्या रांगा जाताना आम्ही सगळे पोरं असे वरी बोट करून त्यांना बगळ्या बगळ्या कवडी दे, बगळ्या बगळ्या कवडी दे, माळावरचा नंदीने, माळावरचा नंदीने. म्हणजे खेळही होता, गाणंही होतं, संस्कृतीही होती, भाषेचा संस्कार होता, लयीचा संस्कार होता. आणि मग आम्ही ते असे बोटं पाहायचो. त्या बोटावर पांढरे पांढरे डाग पडलेले असायचे, त्याला कवड्या म्हणायचे. की मला बगळ्यानं कवडी दिली, मला बगळ्यानं कवडी दिली असं म्हणायचो. खरं तर ते काय असायचं, त्या कुठला तरी एक ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो ना, ते कमी पडणाऱ्या मुलांच्या त्या नखामध्ये ते पांढरे डाग पडतात. पण त्याला म्हणायचे मला बगळ्यानं कवडी दिली, मला बगळ्यानं कवडी दिली. जरी त्याच्यामध्ये अंधश्रद्धा असली तरी त्याच्यासोबत एक खेळ होता की बगळ्या बगळ्या कवडी दे, माळावरचा नंदीने. मला कवडी दे बाबा, मी जो हा नंदी माळावर चरायला सोडलेला आहे ना, एक वेळ तो तू घेऊन जा आणि त्याच्या बदल्यात मला कवडी दे. बगळ्या बगळ्या कवडी दे, माळावरचा नंदीने. आणि काही लहान लहान ज्याला काय म्हणू आपण की कोडे असतात, ते आता तुम्ही पण त्याची खोडी शिकत असाल. एक छान कोडं होतं, हरिण पळत दुधू गळत. हरिण पळत दुधू गळत. काय रे याचा अर्थ? हा, माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. म्हणजे हरणासारखं गुरु 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 पळत आणि त्याचं पांढरं पांढरं पीठ खाली पडतं, दुधू पळत. म्हणजे हे तुमच्यापर्यंत हे आलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. दुसरं एक गाणं होतं, गुई गुई गुपित चलमया खोपीत, गुई गुई गुपित चलमया खोपीत, काय तू ह्या मनात सांग मया कानात. प्रेम कविता वाटली ना तुम्हाला? म्हणूनच हसले ना? नाही, ही प्रेम कविता नाही, ही प्रेम कविता नाहीये. जे बारीक 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 आमच्या गावाकडे डास नव्हते, त्याला गुंगुळणं किंवा चिलट म्हणायचे. आणि संध्याकाळच्या वेळेला ते असे कानामध्ये येऊन गुई 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 करायचे. आणि झोपडीच्या मध्ये गेल्यावर तिथं त्या शेणामुळे ते जास्त असायचे ना, तिथं ते जास्त मोठ्या प्रमाणात असायचे. म्हणून गुई गुई गुपित चलमया खोपीत, काय तुझ्या मनात सांग मया कानात. बरोबर आहे ना. म्हणजे एका बाजूनं म्हटलं तर ती प्रेम कविता आहे आणि म्हटलं तर ती ही पण कविता आहे. आता आणखी एक कोडं मी मुद्दाम तुम्हाला सांगायचो. संग मंग आले तिघ, संग मंग आले तिघ, एक बसलं भोईत दडून, एक बसलं मुंडकं मोडून आणि एक गेलं आभाळात उडून. माहित आहे? नाही ना. तुम्हाला ते जास्तीत जास्त सॉफ्ट करून सांगतो. पोरं असले म्हणजे उघड उघड सांगतात, उघड उघड सांगण्यासारखं नाही ते, त्याच्यामुळे सॉफ्ट भाषेत तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सगळे फ्लॅशचे संडास बांधलेले आहात, तिथं जाता तुम्ही, बरोबर आहे ना. आमचं तसं नव्हतं. तांब्या घ्यायचा, मोकळ्या रानात जायचं, बरोबर आहे ना.
तिथे गेल्यानंतर आपल्या पोटातून 3 पदार्थ बाहेर येतात. एक द्रव पदार्थ असतो, एक घट्ट पदार्थ असतो आणि एक हवा पोटातून बाहेर येते. आता तुमच्या लक्षात आला असेल, संगमंग आले तिघ, एक बसलं भोईत दडून, एक बसलं मुंडकं मोडून आणि एक गेलं वाऱ्यावर उडून. याच्यात काही सावट आहे का? याच्यात काही अश्लील आहे का? हे एका अर्थानं बुद्धी, कौशल्य, चातुर्य आणि याच्यामध्ये संगीत पण आहे. अशा खूप गोष्टी आमच्या लहानपणी असायच्या, खूप मजा असायची आणि इंटरेस्ट असायचा. आणि हे सगळे खेळ खेळताना आम्हाला एकही पैसा लागायचा नाही. तुमच्या प्रत्येक खेळण्याला पैसा लागतो, आम्हाला पैसा लागायचा नाही. फुकट सगळं, फुकटची मजा, फुकटचा तमाशा, फुकटची करमणूक. आता काही काही पोरं कपडे न घालता रस्त्याने येतात ना, लहान लहान पोरं, त्यांना चिडवण्यासाठी आम्ही म्हणायचो, ते तुम्ही पण म्हणत असाल, भोंगळ रे भोंगळ, कांद्याचं चिंगळं, कांदा गेला वाया, पड माझ्या पाया. पण पुढचं तुम्हाला माहित नसेल, घाल आता चड्डी नाहीतर फोडील हड्डी. हे मी जोडलेलं आहे, त्याला काहीतरी जोडायला पाहिजे ना, पालुपद म्हणून. त्याच्यानंतर असे काही मुद्दाम मी हे जी गीतं आहेत ना, यांचं पुस्तकच करणार आहे, लहान मुलांचं, आमच्या खेळांचं. हे नाही आहे मराठी साहित्यामध्ये, म्हणून मी ते कलेक्शन केलेलं आहे. लहानपणी मोठा भाऊ लहान लेकराला घेऊन बाहेर जातो, म्हणजे एकाच्या पाठच्या ते लहान लेकरू सांभाळत असतं. आई शेताला कामाला गेलेली असते. ते लेकरू एखादं मोठं लेकरू बारीक असते, लहान लेकरू लगदूच्या लगदू असते, मस्तपैकी आईचं दूध पिऊन झालेलं. पण ते लाडानं उचलत नसलं तरी पाठीला उचलून घेते, असं पाठीमागं उचलून घेते त्या लेकराला. आणि त्याचा पण ते ओझं वाटू नये, आपल्या भावाचंच आपणाला ओझं वाटत असतं, पण ओझं वाटू नये म्हणून त्याचा खेळ करतं. आणि ते खेळ करताना काय म्हणतं, पोतं घ्या पोतं, पोतं घ्या पोतं. आम्ही जरा वेगळं म्हणायचो, दुसरं समोरचं म्हणायचं केवढ्याला. मग मी म्हणायचो पोतं घ्या पोतं, केवढ्याला, पैशाला, म्हणजे एका पैशाला घ्या. मग मी लगेच म्हणायचो नको ग माय माझ्या हौस्याला, कारण ते माझा हौसेचं पिल्लू असायचं, पाठीमागं बसलेला लहान भाऊ असायचा. पोतं घ्या पोतं, केवढ्याला, पैशाला, नको ग माय माझ्या हौस्याला. मग दुसऱ्यांदा पुन्हा, आता रस्ता कटलेला संपलेला नसायचा ना, ते गाणं तर सुरूच ठेवावं लागतं. रस्ता कटवायचा, संपूर्ण घरापर्यंत पोचायचं. पोतं घ्या पोतं, केवढ्याला. मग दुसरं उत्तर असायचं आण्याला, एका आण्याला. पोतं घ्या पोतं, केवढ्याला, आण्याला, नको ग माय माझ्या सोन्याला, नको ग माय माझ्या सोन्याला. पोतं घ्या पोतं, केवढ्याला, पोतं घ्या पोतं, केवढ्याला, रुपयाला, नको ग माय माझ्या शिपयाला, नको ग माय माझ्या शिपयाला. अशी छान छान गाणी आम्ही म्हणायचो. अरिंग मिरिंग लवंगाची रिंग, लवंगाजीचा डुकडुक बाजा, गैया गोपी उत. माहिती आहे ना? आता आपल्याकडे आणखी एक गाणं आहे. तुम्ही क्रिकेट खेळता, त्याच्याऐवजी विठी दांडू खेळायचे जुने पोरं, विठी दांडू खेळायचे, बरोबर आहे ना? ते 7 दांडू असायचे, बरोबर आहे ना? ते 7 दांडू मोजण्यासाठी मग 7 शब्द असायचे. एकी मूठ, डोका टोला, तिडी मिडी, चवत नाल्या, बल्लू पाय, श्रावण डोळा, गोळा. असं म्हटलं की 7 हात झाले की मग तो एक गोळा झालेला असायचा. असे गोळे म्हणायचे. मग दुसरा गोळा, मग तिसरा गोळा, असे ते दांडू मोजायचे, बरोबर आहे ना? हे कोणते शब्द आहेत? ही भाषा कोणती आहे? मराठी नाही आहे. एकी मूठ, डोका टोला, तिडी मिडी, चवत नाल्या, मराठी शब्द नाही आहेत. हे गाणं मराठी नाही आहे. सगळ्या मराठी मुलांना येतं गाणं, पण मराठी नाही आहे. कोणत्या भाषेतलं गाणं आहे? हे तेलुगू भाषेतलं गाणं आहे, तेलुगू भाषेतलं. मग गाणं आपण मराठी मुलं तेलुगू गाणं का म्हणतो? कारण तो खेळच तिकडून आला. आंध्रातून, तेलंगणातून जे वडर लोक आले आपल्याकडं, दगड फोडणारे, त्या वडर लोकांनी तो खेळ आणला, तो आपण शिकलो. आणि त्या वडरांच्या पोरांसोबत खेळता खेळता तेच शब्द आपण म्हणजे पाठ केले आणि तेच पुढं परंपरेनं पाठ राहिले. कारण आपणाला ती भाषा कोणती त्याच्याशी देणं घेणं नव्हतं.
लहानपणी आपली आई आपणाला झोपवताना गाणं म्हणते, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुपयाचा वाळा तान्या बाळा. बरोबर आहे ना? हे कोणते शब्द आहेत? अडगुलं मडगुलं मराठी शब्द नाही आहेत. सोन्याचं कडगुलं मराठी शब्द नाही आहेत. हे कानडी शब्द आहेत. कारण हे गाणं कर्नाटकमधून आलेलं आहे. आपण आपल्या शेजारच्या भाषांच्यासाठी भाषाभेद भाषा प्रांत भाषेसाठी भांडण न करता तिकडून गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्या लहान मुलांमध्ये पर्यंत गेलेल्या आहेत आणि लहान मुलांच्या मधून सुद्धा त्या तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. आणखी एक गाणं होतं पहा. अशा हाताला हात धरून सगळे पोरं उभे राहायचे आणि एकदा इकडच्या मुलांना संधी एकदा इकडच्या मुलांना संधी. ते हाताला धरून तिकडून यायचे आणि दोन मुलांच्या मधून ती रांग अशी क्रॉस करायची आणि त्यांचा हात तोडायचा. ते हात तोडला की तो कटला गडी. ते तोडताना गाणं म्हणायचे, आमची म्हैस तुमची म्हैस गांजराचा पाला खाती भस्स भस्स दूध देती नगारा की तुतारा. बरोबर आहे? आणि ते तिकडून तोडायचे नगारा की तुतारा म्हणून. ते सुद्धा शब्द फार इंटरेस्टिंग वाटले होते मला. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या हे शब्द तुम्हाला माहीत असतील. बरोबर आहे? काही गोष्टी गाणी नाही आहेत. आमच्याकडे एक साधू होते गोविंद बुवा, आम्ही त्याला म्हणायचो महानुभाव. त्यांना रिकामचोट बसलेली मुलं आवडायची नाहीत. त्यांना उद्यमी उद्योगशील मुलं आवडायची, नम्र स्वभावाची मुलं आवडायची. जी नुसतीच बसलेली आहेत ऐतखाऊ मुलं आहेत त्यांच्यासाठी ते शब्द वापरायचे आणि फार इंटरेस्टिंग शब्द असायचे. ते काय म्हणायचे माहिती आहे का? हातात घडी बात कर बडी खायला मिळेना ताकाची कडी आणि घालून बसते पायाला आढी. म्हणजे हातामध्ये तर घड्याळ आहे, बाता तर मोठ्या मोठ्या करते, पण जेवायला बसला तर ताटात काय असते? उत्तम जेवण नसतं, खायला मिळेना ताकाची कडी. बरोबर आहे ना? हातात घडी बातकर बडी खायला मिळेना ताकाची कडी आणि घालून बसते पायाची आढी. पायाची आढी घालणं अशुभ समजलं जातं. ते त्यांच्याकडे त्यांनी त्या पुस्तकामध्ये म्हटलेलं होतं. फुगडीची काही गाणी आहेत पा, ती मात्र तुम्हा मुलींना माहीत नसतील. कारण तुम्ही फुगडी खेळता का मुलींनो? खेळता ना? हे गाणं तुम्हाला माहिती आहे का? फुगडी पुसता राम दिसता रामाच्या बायकोला 3 वाजता पाण्याला जायला धूम रस्ता. आहे का? माझी बहीण ते गाणं म्हणायची. फुगडी पुसता राम दिसता रामाच्या बायकोला 3 वाजता पाण्याला जायला धूम रस्ता. काहीही अर्थ कळाला नाही. शब्दांचा अर्थ कळतात, शब्द मराठी आहेत, पण ह्याच्या पाठीमागं काहीतरी कथा आहे, काहीतरी घटना आहे जी पुढं आलेली नाही आणि फक्त तिचे शब्द पुढं आलेले आहेत. हा कुणीतरी रामा नावाचा माणूस आहे, त्याची बायको आहे, रात्रीच 3 वाजता उठून कुठंतरी निघालेली आहे, पाण्याला जायला धूम रस्ता असं म्हटलेलं आहे. याच्या पाठीमागं काहीतरी व्यभिचारी स्त्रीची कथा असली पाहिजे, ती आपणाला माहीत नसली पाहिजे. फुगडी फुलती जागा उलती साहेबाच्या डेऱ्यात मैना डुलती. फुगडी फुलती जागा उलती म्हणजे फुगडी फुलल्यामुळे ती जागा उलती, पण साहेबाच्या डेऱ्यात मैना डुलती. तर साहेब म्हणजे इंग्रज लोक, त्या काळात इंग्रज लोकांना साहेब म्हणत असत. साहेबाच्या डेऱ्यात मैना डुलती म्हणजे कुठल्या तरी नर्तकी स्त्रीविषयीचं ते गाणं असावं. माझी एक बहीण फार छान गाणं म्हणायची, चतुरबाई नावाची. आबाळातलं पाखरू चिवचिव करी चिवचिव करी दादा बाबीला बिलवर भरी बिलवर भरी. आबाळातलं पाखरू चिवचिव करी दादा भाबीला बिलवर भरी बिलवर भरी. फुटलं तर फुटलं काचाचं, फुटलं तर फुटलं काचाचं, उद्या भरू पाचाचं. असं एक छान गाणं माझी बहीण म्हणायची. आपरी खाली टिपरी टिपरी खाली मळा बायका केल्या 16 केल्या तर केल्या उधळत गेल्या भरली नदी शिरल्यामधी चौरंग दिसतात पाण्यामध्ये नि एवढाले बुचुडे ममईमध्ये. काय गाणं समजो न समजो बापू, त्याच्यातली लय मस्त इंटरेस्टिंग लय. पुन्हा एकदा म्हणतो, आपरी खाली टिपरी टिपरी खाली मळा बायका केल्या 16 केल्या तर केल्या बोंबलत गेल्या भरली नदी शिरल्यामध्ये चौरंग दिसतात पाण्यामध्ये नि एवढाले बुचुडे ममईमध्ये. बुचुडे बांधण्याची पद्धती ते मुंबईची जी आहे हे कुणीतरी त्या संदर्भात त्यांनी केलेलं आहे. एक आणखी खूप चांगलं गाणं फुगडीचंच माझी बहीण म्हणायची. कमळी कमळी दिवा लाव दिवा विझला वाऱ्यानं कमळी नेली चोरानं. कमळी कमळी दिवा लाव दिवा विझला वाऱ्यानं कमळी नेली चोरानं. चोरापासून सुटली पोरापाशी गुतली पोरानं दिला अडकुत्ता अडकुत्ता पडला इस्त्यात इस्तू करी फन फन कमळी करी तन तन. लय त्याच्यातली महत्वाची, घेतला तर घेतला अर्थ नाही तर नाही. आणखी एक फार छान गाणं ते असं
चापट चापट करून मुली खेळतात ना, आहे का तुमच्याकडं? काय गाणं आहे? नाही, माझ्याकडे फार मस्त गाणं आहे. चापट मापट तेल चपाती, चापट मापट तेल चपाती, दत्तामावा भाऊ सिंधीचा काटा, सिंधीची भावली वस्कन धावली, मायमी भेले चावडीला गेले. चापट मापट तेल चपाती, दत्तामावा भाऊ सिंधीचा काटा, सिंधीची भावली वस्कन धावली, मायमी भेले चावडीला गेले. चावडीचे लोक हसू हसू मेले आणि कावळे मारून दिवस केले. असे एक छान अशी सुंदर सुंदर गाणी मी ऐकलेली होती. अशी कितीतरी गाणी ती मुद्दाम तुमच्यासाठी मी हे नवं ऐवज, मला जेव्हा किरण आणि शीतलनी सांगितलं की समोर छोटी छोटी मुलं आहेत, तर मी हे ठरवलं होतं की नेहमीच्या कविता म्हणायच्या नाही, त्यांना काहीतरी नवीन ऐकवायचं. म्हणून मुद्दाम माझ्या न कविता म्हणता आमच्या लहानपणची जी लहान मुलांची लोकगीतं होती ती लोकगीतं मी तुमच्यासमोर सादर केली. त्याचं पुस्तक पण येणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे गाणे गोजीर वाणे. त्याच्यातली ही मुद्दाम मी संकलित केलेली जी लोकगीतं आहे ती तुम्हाला ऐकवली. आता माझी कविता ऐकवल्याशिवाय तर तुम्ही मला खाली बसू देणार नाहीत, बरोबर आहे ना? त्यामुळे आता तुमच्यासाठी नेहमीची कविता, माझ्या नेहमीच्या कविता तुम्ही म्हटलेल्या आहेत पण एक म्हटली नाही, ती कविता तुमच्यासाठी म्हणतो, बरोबर आहे? शिवजयंती झाली, नेमकी शिवजयंतीवरची माझी एक कविता शिवसाम सरांनी म्हटली, फार छान कविता, मला नेहमी आवडते ती, की नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. शिवसाम सर त्याच्याबरोबर आणखी एक कविता आहे, फार इंटरेस्टिंग कविता आहे. आणि त्या कवितेमध्ये मी असं म्हटलेलं आहे की सगळेजण शिवछत्रपती छत्रपती छत्रपती, सगळे पक्ष फिक्षे सगळे लोक ज्यांना शिवाजीचं मान्य नाही ते पण शिवाजी शिवाजी म्हणून नावं घेतात. शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी योग्यता असावी लागते. ती योग्यता नसेल तर नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. म्हणून त्या कवितेचं फक्त मी पहिलं कडवं, त्या कवितेचं फक्त ध्रुपद तुम्हाला सांगतो. आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव. आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला घाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. तुम्ही तुमचं चारित्र्य जोपर्यंत घडवणार नाही, तुम्ही तुमचा गाव जोपर्यंत घडवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. पुढे आणखी काही यादी सांगितलेली की शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी काय काय योग्यता लागते ते, ती सगळी कविता म्हणून दाखवत नाही तुम्हाला. या कवितेचा एक मुद्दाम किस्सा सांगतो तुम्हाला. शीतल एकदा पीपल्स कॉलेज नाही, यशवंत कॉलेज नांदेडला, पण मला वाटतं काहीतरी 16-17 हजार विद्यार्थी आहेत, त्यांचे गॅदरिंगचा पाहुणा म्हणून बोलवलं. ते आवर्जून मधून 3-4 वर्षांनी मला एकदा पुन्हा पुन्हा बोलवतात. मला म्हणाले, सर काय करावं, आम्ही मागच्या वर्षी शाहरुख खान बोलवला गॅदरिंगला पाहुणा म्हणून, पण आमच्या पोरांनी काहीच ऐकून घेतलं नाही. 2 मिनिटात शाहरुख खान मुंबईला जसा आला तसा मुंबईला पळून गेला. म्हटलं मग मला कशाला बोलवायले, जर शाहरुख खानला तुमचे पोरं ऐकत नाही तर मला कसे बोलू देतील? ते म्हणले तू मला बोलू देतात, पण ते लईच बिघडलेले पोरं होते. मी गेलो, बोलायला सुरुवात केली, काहीच ऐकून घेणार. गावाकडे चल माझ्या दोस्ता, ऐकूनच घेणार. माझा बाप शेतकरी, ऐकूनच घेणार. मग मी कंटाळलो सर. आणि मुली शांत बसलेल्या होत्या. असा मुलाकडे माझा डायस होता, तो मी वळवला आणि असा डायस मुलींच्या बाजूने केला. आणि मग मी कविता सुरू केली, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. मुलींनी इतक्या सुंदर टाळ्या वाजून टाळ्यांच्या साथीत ती कविता म्हटली. कविता संपली की पोरांच्याकडून जल्लोष, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. गोंधळ करणारे पोरं बरं, मला कविता न म्हणून देणारे पोरं बरं. आणि म्हणून मग मी असा डायस पोरांच्याकडे वळवला आणि त्यांना तेव्हा ती कविता म्हटली होती, उत्स्फूर्तपणे मला ती सुचली होती की आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. तो किस्सा मला आठवला म्हणून मुद्दाम सांगतो. आता शेवटी एक कविता म्हणतो आणि थांबतो. मी कविता म्हणायला सुरुवात केली, त्याला 50 मिनिटं झालीत, म्हणजे मी उठून बोलायला उभं राहिलो त्याला 50 मिनिटं, म्हणजे खूप उशीर झाला होता. तुमच्या सगळ्याची क्षमता संपलेली होती. 6:30ला कार्यक्रम सुरू झाला, 5:30ला आपण वेळ दिली होती, 6:30ला सुरू केला, 8:30ला मी बोलायला उठलो आणि आता माझ्या घड्याळामध्ये 9:20 झालेले आहेत. 50 मिनिटं झाली. तर शेवटची 5 मिनिटं घेतो आणि 55 मिनिटात मी थांबवतो. चालेल? एकुलती एक लाडाची लेक म्हणायची ना. माझं पाणी दिलं. आणि टाळ्या कशा वाजवायच्या तुम्हाला माहिती आहे? मी हाताची खून करील त्या पद्धतीने टाळ्या वाजवायच्या. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक,
जिजाऊ शिकते भाला फेक, घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे, घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे, तलवार हातीबाई करी लख लख, तलवार हातीबाई करी लख लख, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. डाव मांडला जीव भांडला, डाव जितला घाव लिपला, डाव मांडला जीव भांडला, डाव जितला घाव लिपला, बाजू घेतली बाई मनात नेक, बाजू घेतली बाई मनात नेक, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. फू बाई फू तू बाई तू, हाताला धर गर गर गर, फू बाई फू तू बाई तू, हाताला धर गर गर गर, मारगिरकी बाई भुईला टेक, मारगिरकी बाई भुईला टेक, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. लाडीचे लाड पूर्वा ग, हातात सुडा हिरवा ग, लाडीचे लाड पूर्वा ग, हातात सुडा हिरवा ग, पायानं भरल्या मापाला ठेच, पायानं भरल्या मापाला ठेच, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे, घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे, तलवार हातीबाई करी लख लख, तलवार हातीबाई करी लख लख, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते. धन्यवाद सर.